मनपाच्या आमसभेत शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी प्रलंबित विकास कार्यावरील चर्चेवर दिलेला स्थगन प्रस्ताव त्यांनी अचानकपणे मागे घेतला। मंगळवारी त्या सभेला उपस्थित नव्हत्या, मात्र महापौरांना पत्र लिहून त्यांनी आपला प्रस्ताव मागे घेण्याचं निवेदन केलं। महाविकास आघाडी सरकारचं हे राजकीय षड्यंत्र असल्याचं भाजपनं म्हटलंय। पक्षश्रेष्ठींच्या दबावात येऊन मंगला गवरे यांनी हा निर्णय घेतल्याचं सत्ता पक्षाचं मत आहे। सभागृहात ज्या दोन सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडले होते त्यात एक माननीय सदस्य काँग्रेसचे आहेत आणि एक शिवसेनेचे आहेत। पण शिवसेनेच्या सदस्यांनी तो प्रस्ताव वापस करावा असं काहीतरी त्यांनी एक पत्र दिलं आहे। त्या पत्राचंही वाचन सभागृहात झालं, नियमावलीचंही वाचन झालं आणि त्यानुसार चर्चा सुरू झाली। पण कुठेतरी आता मुंबईवरनं राजकीय पक्षांचा दबाव येतोय की काय असं वाटायला लागलं आहे। कारण पहिल्या दिवशीची सभेचं वातावरण आणि आज तिसऱ्या दिवशीचं सभेचं वातावरण, यात जे विरोधी पक्ष आहेत, या महानगरपालिकेत जे विरोधी पक्ष आहेत त्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता शिवसेना आहे, यांची जी मोरस ऑपरेंडी आहे की आमचा अपमान झाला, तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा। त्या शिवसेनेच्या पत्रात तर असं लिहिलं आहे की मला माझ्या प्रभागातील कामं करून देण्याचं मला आश्वासन देण्यात आलं असल्यामुळे मी हा ठराव वापस घेते। याचा अर्थ काय आहे हा आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावा। आणि आता मुंडे नाही तर महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत ते पक्ष आणि मुंबईच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे की काय नागपूर महानगरपालिका यांना अस्थिर करायची आहे। नागपुरात जे विकासाचे कामं सुरू आहेत, जे नागपुराचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे की एक नागपूर चांगल्या शहरामध्ये चाललं आहे। मान्य नितीनजी, मान्य देवेंजी, मागच्या वर्षीचं युतीचं सरकार ज्या पद्धतीने या शहरात कामे झाले आहेत त्याला कुठेतरी खी बसवायची आहे का, कुठे खिळा ठोकायचा आहे का, याच्यातनं शिवसेनेच्या माननीय नगरसेविका, आमच्यावर त्यांचा कुठलाही आरोप नाही, पण जे पत्राची भाषा आहे आणि मला जो वाटतं, माझं हे मत आहे भाजप म्हणून, भाजपचा अध्यक्ष म्हणून किंवा सभागृहाचा सदस्य म्हणून माझं हे मत आहे की त्यांच्यावर कुठला तरी राजकीय दबाव, तानाजी वनवे असतील, ते सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रेस कॉन्फरन्स तुमच्या सगळ्यांसमोर झाली, त्यात स्वतः माननीय तानाजी वनवे विरोधी पक्ष नेत्यांनी अविश्वास प्रस्ताव आणू असं म्हटलं, पण आज कुठेतरी ते त्यातनं मागे हटतायत का काय। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला नागपूरच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचं जे काही महत्त्व आहे, जे काही अधिकार आहे, ते अबाधित असल्यासाठी आमची ही लढाई आहे। तुकाराम मुंडे वगैरे एक माणूस आहे, आमची माणसाशी कधीच लढाई नव्हती आणि कधीच राहणार नाही, पण आयुक्ताची खुर्ची जर लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर घाला घालत असेल तर त्याचा निश्चित लोकशाहीच्याच मार्गातून आम्ही विरोध करू आणि तो विरोध आज सभागृहात सुरू आहे, हेच आपल्याला मला सांगा। सभागृह में प्रभाग क्रमांक 28 की पार्षद, जिस प्रभाग से मैं भी नगर सेवक हूँ, वो श्रीमती मंगलाताई गौरे, इन्होंने स्थगन प्रस्ताव दिया और स्थगन प्रस्ताव में जो 4 चीज़ें उन्होंने उल्लेखित की, एक रमणा मारुति का रास्ता, एक कामगार नगर का रास्ता, एक साई बाबा नगर का सीमेंट रोड और गोपाल कृष्ण लेआउट की गटर की समस्या, ये चारों विषय से मैं भी परिचित हूँ, मुझे भी सभी विषयों की जानकारी है। वो विषय को लेके उन्होंने स्थगन प्रस्ताव सभागृह में दिया। सभागृह में स्थगन देने के बाद में वो सभागृह की प्रॉपर्टी हो जाती है एक बार स्थगन प्रस्ताव का वाचन होने के बाद। उसके उपरांत उन्होंने वो स्थगन प्रस्ताव वापस लेने का माननीय महापौर जी को एक पत्र दिया और उसमें उन्होंने ऐसा कहा कि मुझे मेरे प्रभाग के सभी विकास कामों का पूर्ण होने का विश्वास प्रशासन द्वारा दिया गया है। प्रशासन द्वारा दिया गया है, अगर विश्वास उनको दिया गया है तो वो विश्वास किसने दिया और स्थगन प्रस्ताव लाने के बाद में उनको विश्वास कैसे मिला। अगर ऐसा विश्वास सबको मिलता है तो सभी पार्षद स्थगन प्रस्ताव लाना पड़ेगा क्या, ये भी एक प्रश्न चिन्ह निर्माण होता है। उस पर सभागृह में चर्चा भी हुई है और मुझे ऐसे लगता है कि उन्होंने स्थगन देने के बाद में वो जिस पक्ष की नगर सेविका, शिवसेना की नगर सेविका है, वो शिवसेना की नगर सेविका होने के वजह से स्टेट गवर्नमेंट में उनकी सरकार है और राज्य सरकार के नुमाइंदों की ओर से उनके तरफ कुछ प्रेशर क्रिएट किया गया होगा और पॉलिटिकल अड़चन की वजह से उन्होंने अपना प्रस्ताव वापस लिया।